नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मंडळ चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि ह्या भीमथडी जत्रेतील हा मागा आपण जो बघतोय हा फूड काउंटर, फूड स्टॉल जो आहे, फूड एरिया जो आहे, फूड कोर्ट जो आहे तो आपण बघतोय. आज रविवार आहे, भीमथडी जत्रेतला दुसरा दिवस आहे आणि पुणेकर अनेक खवय्ये पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण माझ्या मागे जी गर्दी बघताय, आज ही गर्दी रविवार आहे आणि भीमथडी जत्रेचा दुसरा दिवस आहे आणि अशा या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण प्रांगण जे आहे फूड कोर्ट मधलं हे संपूर्ण प्रांगण भरलेलं आहे. सगळेजण या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी वेगवेगळे चिकन आहे, मटन आहे, मासे आहेत, खेकडे आहेत, त्याचबरोबर व्हेज सुद्धा आहे. सर्व स्टॉल जे आहेत हे खचाखच गर्दीने भरलेले आहेत. आपण बघतोय प्रत्येक स्टॉलवर या ठिकाणी आज गर्दी आहे. या ठिकाणी मासे खाण्यासाठी भरपूर अशी लांब लचक रांग आपण बघत आहोत. फिश लवर, पुणेकर फिश लवर. या ठिकाणी सगळेजण जेवणाचा जो आस्वाद आहे ते सगळे घेत आहेत. मस्तपैकी भारतीय बैठक या ठिकाणी आपण बघतोय आणि जेवणाचा आस्वाद व्हेज नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचे जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. मित्रांनो, जर आपण खेकडे लवर असाल तर स्टॉल नंबर
55 वर या ठिकाणी नीरा नदीतील स्पेशल खेकडे आहेत. आपण काय काय देतो या खेकडा थाळीमध्ये आणि खेकडा थाळी केवढ्याला आहे? आपल्याकडे खेकडा फ्राय आहे आणि खेकडा रस्सा आहे, इंद्रायणी राईस आणि बाजरीची भाकरी आहे. रस्स्यामध्ये बारक्या नांग्यांचं आहे ना, आपण मिक्सरला बारीक करून रस्स्यामध्ये गाळण करून ओतलेलं आहे. आणि फ्राय मध्ये काय काय असतं? पोटाचा भाग असतोय, चौक्या नांगे असते ते असं हा फ्राय मध्ये देतो आपण आणि बाकी रस्सा असतोय. आणि केवढ्याला आहे थाळी ही? 250 फक्त सर. 250 रुपयाला खेकडा थाळी आहे. खेकडा नांगे फ्राय मधलं भाग आणि रस्सा, भाकरी गरमागरम भाकरी आतमध्ये तयार होत आहे. आता आपण यांची थाळी टेस्ट करूयात. या ठिकाणी खेकडा थाळी खाल्लेले कस्टमर आहेत. कशी होती टेस्ट? खरं तर ना ही खेकडा थाळी मी बऱ्याच वर्षांनी खाण्याचा योग आला. अप्रतिम अशी टेस्ट आहे. जाधव साहेबांचं खरंच कौतुक करावं. अस्सल बारामतीची ही खेकडा थाळी मला इतकी आवडली आणि नीरा नदीतील शुद्ध पाण्यातील हे खेकडे आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच त्याचे मसाले अतिउत्तम चवदार आणि खेकडाही तसाच होता चवदार आणि त्याच्यामध्ये वापरलेले मसाले हे घरगुती मसाले आहेत. त्याच्यामुळे ह्याची चव एक न्यारीच आली, वेगळीच चव होती आणि सर्वांनी नक्की भेट द्यावी. हा अप्रतिम असा खेकड्याची चव इथे घ्यावी. स्टॉल नंबर 55 येथे यावे आणि या खेकड्याची चव घ्यावी सर्वांनी. नमस्कार पुणेकर. चला आपण घेऊयात टेस्ट कशी येते. चला आधी सुरुवातीला मस्तपैकी लिंबू पिळून घेऊयात. आता आधी रस्सा टेस्ट करूयात. वा, मजा आली. महिला बचत गट जो आहे या ठिकाणी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि अवेलेबल आहे या स्टॉलवर आणि चुलीवरचं जेवण. आम्हाला द्या एक थाळी वरच्या साईडला. या ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचा जो तांबडा पांढरा रस्सा आहे ती एक आपण थाळी घेणार आहोत. आणि राईस कुठला आहे हा? इंद्रायणी, मावळचा इंद्रायणी. ओके. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. पांढरा रस्सा, कांदा एक, हलवा जरा हलवा. आणि हा कोल्हापुरी तांबडा रस्सा. चला आता हा डिश आपण टेस्ट करणार आहोत. ह्या थाळीबरोबर तुम्हाला ज्वारी पहिल्यांदा याबरोबर चपाती आहे, ज्वारीची भाकरी मिळणार आहे आणि बाजरीची भाकरी, तिन्ही ऑप्शन आपल्याला मिळणार आहेत. या ठिकाणी आपण रस्सा पिळून घेणार आहोत. एक नंबर
कोल्हापुरी पद्धतीचं चिकन थाळी. स्वामिनी महिला बचत गट स्टॉल नंबर 47 या ठिकाणी प्युअर कोल्हापुरी पद्धतीचं चिकन रस्सा तांबडा पांढरा. हा हा एक नंबर. हा 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 वाव एक नंबर. मस्त. तुम्हाला जर भीमथडी जत्रेत यायचं असेल कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा स्टॉल नंबर 47 नक्की व्हिजिट करा. चिकन 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 जर तुम्हाला पाहिजे असेल तर